मित्रांनो नमस्कार. काल बारामतीतील सरकारी कार्यक्रम असलेला नमो रोजगार मेळावा पार पडला. कार्यक्रम जरी सरकारी असला तरी तो शरद पवारांच्या धमाकेदार एंट्रीनी गाजला आणि तो चर्चेत देखील राहिला. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत 14 निवडणुका लढवलेल्या शरद पवारांनी हा नमो रोजगार मेळावा हा कालचा बारामतीतील मोठ्या प्रमाणावर हायजॅक केल्याने तो चर्चेचा विषय महाराष्ट्रामध्ये बनून राहिलेला होता. तो हायजॅक केल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असलेल्या राज्य सरकारमधील या दोघांची अवस्था त्यांच्यापुढे पेच निर्माण करणारी झालेली होती. आणि ऐन बारामती लोकसभेच्या निवडणुकीचे युद्ध हे जिंकण्याच्या तयारीमध्ये असताना शरद पवारांच्या धमाकेदार एंट्रीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अवस्था ही बैल मुझे मार अशी झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुका या आठवड्यात कधी आणि कोणत्या क्षणी जाहीर होऊ शकतात. इंडिया आघाडीतील जवळपास जागा वाटप झाल्याचे चित्र आहे. त्यातही बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागून राहिलेले आहे. या जागेवर म्हणजे बारामतीच्या जागेवर नणंद आणि भाऊजाई अशी विलक्षण रोमहर्षक लढत ही पुढच्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि तसं मात्र आजचं चित्र हे स्पष्टपणाने दिसत आहेत. नणंद म्हणजे सुप्रिया सुळे आणि भाऊजाई म्हणजे सुनेत्रा पवार अशी लढत झाली महाराष्ट्रामध्ये. तर ही लढत मात्र कमालीची औत्सुक्याची आणि हाय व्होल्टेज अशी लढाई, रंगतदार अशी लढाई होईल हे मात्र वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. या लढतीमध्ये कोणाची सरशी होईल हा भाग स्वतंत्र आणि निराळा असेल. पण बारामतीचे गणित मात्र अजित पवारांसाठी पाहिजे तितके सोपे नसेल. बारामती लोकसभा मतदारसंघाचा लोकसभेचा पेपर हा मात्र अजित पवारांसाठी हा अजिबात सोपा असणार नाही हे मात्र या ठिकाणचं सत्य आहे. कालच्या बारामतीतील कार्यक्रमात शरद पवार भाषणाला उठल्यानंतर उपस्थितांनी ज्या पद्धतीने उत्स्फूर्त जल्लोष आणि टाळ्यांचा गजर केला आणि हा गजर होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा बाबत त्यांना मात्र हेच जल्लोषात झालेलं स्वागत हे जिव्हारी लागलेलं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहे. अजितदादा, तुम्ही हा जो जल्लोष झालेला आहे यातून मात्र बरंच काही शिकण्यासारखं आणि बरंच काही तुम्हाला या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट ही कालच्या बारामतीतील शरद पवारांच्या भाषणातून लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. दादा, तुम्ही तुमच्या बंडाला कितीही नैतिकतेचा मुलामा दिला असला तरी, तो मुलामा देत असला तरी त्या पाठीमागे राजकीय स्वार्थ हा दडलेला होता. कारण बारामतीच्या जनतेने तुम्हाला हा निवडणुकीमध्ये स्पष्टपणाने विरोधात बसण्याचा कौल दिलेला होता आणि तुम्ही मात्र सत्तेविना राहू शकत नाहीत. आणि त्यातून तुम्ही कितीही नैतिकतेचा आणि विकासाचा मुखवटा हा धारण केला असला तरी तुम्ही सत्तेमध्ये जाऊन बसून जनतेच्या मतांची ही फसवणूक केलेली आहे. किंबहुना जनतेच्या मतांशी तुम्ही गद्दारी केलेली आहे. ही शुद्ध फसवणूक असल्याचं महाराष्ट्रातील जनता आणि आपल्या मतदारसंघातील म्हणजे तुमच्या मतदारसंघातील जनता हे जाणून आहेत. तुम्ही मात्र भारतीय जनता पक्षाला जवळ केल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये उद्या तुमची अवस्था ही कांदा पोह्यातील चवीसाठी टाकण्यात येणाऱ्या व नंतर प्लेटच्या बाहेर पडणाऱ्या कढीपत्त्यासारखी आपली अवस्था व्हायला नको. म्हणजे दादा, तुमची अवस्था ही व्हायला नको. कारण कालचा बारामतीतील कार्यक्रमात शरद पवारांचा दिसलेला जलवा हा बरंच काही सांगून जाणार आहेत. त्याही पेक्षा अजितदादा ती मात्र तुम्हाला धोक्याची सूचना देणार आहेत. हे मात्र सत्तेच्या धुंदीमध्ये तुम्हाला विसरता येणार नाहीत. कारण संसदीय कारकिर्दीची 50-55 वर्ष पूर्ण केलेला माणूस हा फक्त तेल लावलेला पैलवान नाही, तर ह्या महाराष्ट्रातील काळ्या मातीतील, तांबड्या मातीतील तो एक कसलेला पैलवान आहे. राजकारणामधील कसलेला पैलवान आहे. हे मात्र दुर्लक्षून चालणार नाहीत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याचा प्रयत्न म्हणजे अजित पवारांच्या दृष्टीने ती ऍसिड टेस्ट ही ठरेल. हे लक्षात ठेवा.
कारण अजित पवारांचा जनतेशी थेट संबंध जरी असला तरी सुनेत्रा पवारांचा तसा जनतेशी थेट हा अजिबात संबंध नाहीत. त्या तुलनेने मात्र सुप्रिया सुळेंचा जनसंपर्क हा व्यापक आणि विस्तृत असा असल्याने सुप्रियांचा असलेला जनसंपर्क, सुप्रिया सुळेंचा असलेला जनसामान्यांशी असलेला थेट कनेक्टिव्हिटी हा मात्र त्यांच्या यशाचा पासवर्ड ठरल्याशिवाय राहणार नाहीत. कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जे अंदाज येत आहेत ते अंदाज मात्र सुप्रिया सुळेंच्या बाजूने येत असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु राजकारणामध्ये काही घडू शकतं हे सत्य जरी आपण स्वीकारलं तर त्यातून उद्या बारामतीचा लोकसभेचा गड आणि त्या गडाचा निकाल काय लागेल हे मात्र धाडसाने सांगणं या ठिकाणी योग्य होणार नाहीत. मी मात्र हा व्हिडिओ आज बनवत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या असलेली जी जागा आहेत लोकसभेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांच्या वाटपाचा प्रश्न हा त्यामध्ये धुसफूस असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंना अजित पवारांची मात्र लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुरती बेइज्जती ही जागा वाटपाच्या बाबत करून दिल्याचं किंबहुना तसं चित्र हे आज समोर आलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी 11 जागा मागितल्यात, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 7 जागांचा प्रस्ताव हा एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. आणि तशीच अवस्था ही अजित पवारांची झालेली आहे. अजित पवारांना इन 3 जागांचा प्रस्ताव हा भारतीय जनता पक्षाने दिल्याचं या ठिकाणी आज मात्र दिसत आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवारांची अवस्था ही यापेक्षा कुठली दारुण असू शकते. किंबहुना अजित पवारांची अवस्था ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ही डोईजर झालेली आहे. त्याही पेक्षा जेलवारीच्या भीतीने किंबहुना आपण जे पाप मार्गाने अनैतिक मार्गाने जे पैसे गोळा केलेले आहेत ते पैसे गोळा केलेले असताना त्यातून आपल्या संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या मानगुटीवर बसलेलं अजित पवारांचं भूत उतरवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हा पुढच्या काळामध्ये देखील करण्याचा प्रयत्न झालेला आहे किंबहुना तो होताना दिसत आहे. त्यातून अजित पवारांना फक्त 3 जागांचा प्रस्ताव हा दिलेला असल्याचं हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. यातून मात्र एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची गोची ही तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना अजित पवारांचं अस्तित्व आणि एकनाथ शिंदेचं अस्तित्व हे केवळ फक्त शरद पवारांच्या विरोधावर आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधावर हे अवलंबून असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. त्याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं अस्तित्व हे मात्र शून्य असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय हे देखील राहत नाहीत. हे या ठिकाणी सिद्ध झाल्याशिवाय राहत नाहीत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातील कार्यक्रमानंतर शरद पवारांनी शिष्टाचाराला धरून दिलेले आमंत्रण नाकारून जेवणाचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय मुत्सद्दीपणा हा दाखवल्याचं सांगत असले तरी किंबहुना त्यांचे कार्यकर्ते हे देवेंद्र फडणवीसांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवला असं सांगत असलं तरी त्यामध्ये कुठलाही राजकीय मुत्सद्दीपणा नाहीत. जर देवेंद्र फडणवीसांमध्ये राजकीय मुत्सद्दीपणा असला तर मात्र त्यांनी ज्या अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत, ज्या अजित पवारांच्या शिखर बँकेच्या घोटाळ्याबाबत बैलगाडीभर पुरावे हे आपल्याकडे होते असे सांगून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या विरोधात त्यांनी रण माजवलं होतं. त्यातून भविष्यात अजित पवारांची ही चक्की पिसिंग होईल असं वारंवार हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला ओरडून सांगत होते. त्याच देवेंद्र फडणवीसांची आजची अवस्था ही अजित पवारांची गुणगान गाण्यापर्यंत गेलेली आहेत. त्यातून मात्र देवेंद्रीचा स्वाभिमान हा कुठे गेलेला आहे हे मात्र आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. तेव्हा मात्र आपण आपल्या नेत्यांचं समर्थन करताना एवढेही आंधळेपणाने समर्थन हे करू नये. पिंजरा चित्रपटातील श्रीराम लागूंचे गुरुजींचे पात्र हे दर्शकांना आठवत असेल. त्या पिंजरा चित्रपटामध्ये श्रीराम लागूंचे पात्र हे एका तमासगिरीला गावामध्ये तमाशा करण्यासाठी मज्जाव करतात आणि त्यातून मात्र ती तमासगीर त्या गुरुजींना ही आव्हान देते आणि नंतरच्या काळामध्ये त्या तमाशाच्या फळावर
त्या गुरुजीला तुणतुणं वाजवण्याची वेळ ही आलेली आहे. तशीच वेळ ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आलेली आहे. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे महाभ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्याच नेत्यांचं गुणगान गाण्याची वेळ ही पिंजरा चित्रपटातील गुरुजीसारखी देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे. किंबहुना त्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे काढली असताना देखील त्यांना मात्र विकासाचे शिल्पकार म्हणण्याची वेळ ही देवेंद्र फडणवीसवर यावी. यालाच मात्र सत्तेच्या राजकारणाचा महिमा असं म्हणतात. बारामतीच्या कार्यक्रमाअगोदर 2 दिवसापूर्वी यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यवतमाळची सभा हा पूर्णपणे सरकारी कार्यक्रम होता, तरी पण त्याचा संपूर्ण बाज हा मात्र राजकीय होता. तो बाज मात्र भारतीय जनता पक्षाचा पुरस्कृत होता. राज्यात मात्र आता विरोधी पक्ष हा शिल्लक राहिलेला नाहीत असा समज हा नरेंद्र मोदींनी करून घेतल्याने यवतमाळच्या संपूर्ण नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कापसाचा प्रश्न, सोयाबीनच्या भावाबद्दल आणि महाराष्ट्रातील रोज घडणाऱ्या आत्महत्येबाबत एक अवाक्षर देखील नरेंद्र मोदींनी काढले नाहीत. यातून मात्र आमच्याकडे असलेली अनिर्बंध सत्ता आणि या अनिर्बंध सत्तेबरोबर असलेली प्रशासकीय व्यवस्था आणि तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही हवं तसं व्यवस्थेला वापरू शकतो, हवं तसं विरोधकांना गुडघे टेकायला लावू शकतो असा समज हा देशाच्या पंतप्रधानांनी केलेला असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही अतिशय ज्वलंत प्रश्नाकडे त्याचा ब्र शब्द देखील हा उच्चारलेला यवतमाळच्या सभेमध्ये दिसत नाही. त्यातून मात्र आपकी बार 400 पारचा आत्मविश्वास आणि महाराष्ट्रातील 45 जागांचा आत्मविश्वास हा मात्र कुठून येतो हा प्रश्न मात्र निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. वास्तविक यवतमाळच्या सभेमध्ये 13 कोटींचा आवाढव्य खर्च करून सभामंडप उभा करून आणि माणसांची नेण्या जाण्याची व्यवस्था उभी करून देखील त्या सभेमध्ये लोकांची गर्दी ही झालेली नव्हती. किंबहुना सभेमध्ये खुर्च्या ह्या रिकाम्या होत्या. यातून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातील जनतेने त्याहीपेक्षा यवतमाळ आणि यवतमाळच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील जनतेने महाराष्ट्रातील असलेला खतखत, महाराष्ट्रातील असलेला असंतोष आणि त्याचा आरसा हा दाखवल्याचं हे बोललं जात आहे. त्यातून नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की महाराष्ट्रातून एखादा मोठा प्रकल्प हा गुजरातला घेऊन जातात अशी वस्तुस्थिती आहे. तरी महाराष्ट्रात व देशात ईडीचा धाक व दहशतीतून सत्तेचं हस्तांतर हे पुढच्या काळात होईल की नाही याबद्दल मात्र मोठी शंका आहे. असो, कालच्या बारामतीतील रोजगार मेळाव्याने शरद पवार हे मुरलेले कसलेले राजकारणी आहेत हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळाले. भाषणात उभे राहत असताना जनतेने दिलेली मानवंदना ही मी पुन्हा सांगतो की अजित पवारांच्या दृष्टीने ती धोक्याची सूचना आहेत, धोक्याची सूचना देणारा आहेत. कारण फंद पितुरीने महाराष्ट्र नासावला गेला असताना महाराष्ट्राचा व स्वराज्याचा इतिहास हा महाराष्ट्रातील मावळा आणि महाराष्ट्र हा सहजासहजी हा विसरणं शक्य नाही. बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात जाऊन महाशक्तीच्या नो बॉलवर शरद पवारांनी जो उत्तुंग षटकार मारला आहे तो षटकार मात्र लक्षात घेण्यासारखा आहे. तो षटकार मात्र महाराष्ट्रातील महाशक्तीला हा मात्र उद्याच्या साम्राज्याला हादरा देणारा हा ठरेल. कारण शरद पवार ही महाराष्ट्रातील एक अद्भुत आणि अभूतपूर्व अशी शक्ती आहेत हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.